राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु पंत महाराज की जय. पंत संप्रदाय की जय. आज आपण श्री पंत महाराजांच्या श्रींच्या सावलीत या पुस्तकातील कथा ऐकणार आहोत. कथा नंबर 1. परमपूज्य गोविंदरावजी. श्री पंतबंधू परमपूज्य गोविंदराव दादांचा जन्म दिनांक 1 जानेवारी 1865 रोजी बाळेकुंद्री येथे झाला. त्यांचे बालपण व शिक्षण बाळेकुंद्री व दड्डी येथे झाले. बालपणापासून श्री पंतांच्या सहवासात राहण्याचे भाग्य त्यांना लाभले. ते श्रीपंतांबरोबर खेळले, नाचले एवढेच नव्हे तर रानावनात, जंगलात श्रींच्या बोधामृताचा वर्षाव त्यांनी नित्य झेलला. श्रींचा गुरुप्रेमा अनुभवला. त्यामुळे दादांची वृत्ती प्रेममय झाली. परमपूज्य गोविंदराव दादांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ, गोड व साधा होता. ते नित्य श्री दत्ताचे भजन करीत. त्यांच्या ईश्वरदत्त आवाजात विलक्षण असा गोडवा होता. श्री पंतप्रभूंची उत्स्फूर्तपणे साकारलेली पदे सर्व भक्तांनी म्हटली तरी शेवटी गोविंदा, आता तू एक पद म्हणून आरती कर रे, अशी मागणी आग्रहाने श्रीपंत करीत असत. सद्गुरूची भजन सेवा करणारे परमपूज्य गोविंदराव दादांनी गोकुळाष्टमी, दत्त जयंती अशा महत्त्वाच्या उत्सव प्रसंगी म्हणावयाची पदे व आरत्या, तसेच श्री क्षेत्री होणाऱ्या मंदिरातील धावे, पदे व आरत्यांचा वारानुसार क्रम हा श्री दत्त प्रेमलहरीतून वेचून काढला. त्यांना पारंपरिक चाली लावून आपणास नित्य भजनमाला ही दैनंदिन उपासना शिकविली. भजनाची सुरुवात करताना दत्तगुरु माऊली माय माझी दत्तात्रय माऊली या पदानेच व्हावी असा नियम परमपूज्य गोविंदराव दादांनी केला. सर्व जीवन सद्गुरु राया रे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोविंदराव दादा. अवधूत संप्रदायाच्या अधिष्ठानी बसल्यानंतर दादांनी भक्तांना अमाप प्रेम दिले. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे कोणी फक्त आपले दुःख सांगे, कोणी वैभव सांगे, तर अडचणी घेऊन आलेल्या भक्तांना जसे पारिजातकाच्या झाडाखाली उभे राहिल्यानंतर जसा सुगंधी फुलांचा सडा पडतो, तसे पूजनीय दादांच्या अमोघ वाणीतून बोधाचा वर्षाव भक्तांच्या मनावर होऊन भक्त समाधानी होत. परमपूज्य गोविंदराव दादांनी आपल्या शिष्यांना कर्तव्यदक्ष राहण्यास शिकविले. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सद्गुरूच चालवितो. संसार परमार्थ दोन्ही गुरुदत्त चालवी पाही या पदाप्रमाणे राहावे, म्हणजे चिंता करण्याचे काही कारणच उरत नाही. श्री पंतप्रभूनंतर परमपूज्य गोविंदराव दादा हेच सर्व भक्तांचे पंत झाले व त्यांनी अवधूत संप्रदायाचा आध्यात्मिक अधिष्ठानाला वैभव प्राप्त करून दिले.
पंत महाराजांच्या महानिर्वाणीनंतर त्यांची स्मृती म्हणून भक्तांच्या आग्रहाखातर परमपूज्य गोविंदराव दादांनी श्री पंतपादुका स्थापन करून औदुंबर वृक्ष लावला. पुढे भक्तांची संख्या वाढतच चालली. श्रींच्या उत्सवाचे कार्य फक्त घराण्यापुरतेच मर्यादित न ठेवता त्यात भक्तांचा समावेश व्हावा या दृष्टिकोनातून दादांनी श्री दत्त संस्थानची स्थापना 1905 साली केली. परमपूज्य गोविंदराव दादांनी आपले संपूर्ण आयुष्य अवधूत संप्रदायासाठी खर्ची घालून शेवटच्या क्षणापर्यंत झिजून संप्रदाय सकल वैभवयुक्त पूर्णत्वास आणला. असा हा दीनदयाळू, सर्वांना पंतांचा प्रेम मुक्त हस्ते वाटणारा गुरु आणि प्रेमळ बंधू श्रावण शुद्ध तृतीया दिनांक 2/8/1935 रोजी श्री पंतचरणी विलीन झाला. श्री क्षेत्र बाळेकुंद्री येथे श्रावण तृतीयेस परमपूज्य गोविंदराव दादांची पुण्यतिथी ही तळघरातील त्यांच्या पादुकांना अभिषेक, भक्तांना महाप्रसाद व रात्री पालखी सेवा करून साजरी केली जाते. अवधूत संप्रदायाचे कार्य पुढे चालू ठेवणाऱ्या 20 पंत शिष्यांच्या कथा पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऐकवणार आहे. त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून आपल्या पुढील व्हिडिओची लिंक आपणास लगेच मिळेल. शेअर करा आणि आपल्या चॅनेलला असेच कनेक्ट